वरतीच की योग्य उमेदवाराला विजयी करायचं। बरेच घटना आहेत की ज्यांनी म्हणजे निवडणुका झाल्या ते निवडून आले पण त्यांनी दिलेली आश्वासने अशी पूर्ण केली नाही आहेत। तर मग पहिली माहिती काढेल की त्यांचं काम कसं होतं, त्यांनी त्यांचं करिअर कसं सुरू झालं, हे खूप डेस्परेट पॉलिटिक्स वाटतं म्हणजे की त्यांचे कुठे क्रिमिनल बॅकग्राऊंड त्यांचं नाही आहे ना याची पहिल्यांदा खात्री करून घेईल। आणि म्हणतात की आम्ही I2U2 लीव्ह करणार, कॉड लीव्ह करणार, त्यांचे मॅनिफेस्टोज म्हणतात। सो मग ते आता काय तुमचं नरेटिव्हच नाहीये, तुम्हाला नीट समजत नाहीये राजकारण असं मग वाटायला लागतं। पहिल्यांदाच तू मतदान करणार आहे, काय वाटतं? आनंदी आहे मी खूप खुश आहे की मला मतदान करण्याचा अधिकार मिळतो आहे, पण फक्त एवढंच आहे की जबाबदारी आपल्या सगळ्यांवरतीच की योग्य उमेदवाराला विजयी करायचं। योग्य उमेदवार जसा म्हणालास, तुझ्या एरियात तू उमेदवाराचं नेमकं काय बघून त्याला उमेदवारी देशील किंवा मत देशील? हां, तर सगळ्यात पहिल्यांदा मी ज्या उमेदवारांना योग्य समजतो असं आता मी म्हटलं, तर त्यासाठी मी सगळ्या माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये एकूण जितकेही उमेदवार उभे आहेत त्या म्हणजे निवडणुकीसाठी जितकेही उमेदवार उभे आहेत त्यांच्या सगळ्यांबद्दल मी पहिल्यांदा पहिली माहिती काढेन की त्यांचं काम कसं होतं, त्यांनी त्यांचं करिअर कसं सुरू झालं, कुठल्या कुठल्या पक्षांमध्ये त्यांनी ते होते, कुठली त्यांनी पदं सांभाळली, त्यांनी काय किती लोकांसाठी काम केलं नाही केलं याची पहिल्यांदा मी माहिती घेईन। त्याच्यानंतर मग मी हे बघेन की त्यांचे कुठे क्रिमिनल बॅकग्राऊंड त्यांचं नाही आहे ना याची पहिल्यांदा खात्री करून घेईन आणि मगच ठरवेन की कोणाला मला मत द्यायचं। सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म जोरात सुरू आहे युवकांमध्ये, मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला बरेच काही असेल मीम्स असतील किंवा प्रचार, हे उमेदवारांचे प्रचार देखील आपल्याला पाहायला मिळतात। ते बघून तुला काय वाटतं नेमकं या राजकारणाबद्दल? काय नाही, आपण फॉर द टायमिंग आपण म्हणतो तर जोक्ससाठी हे खूप चांगलं आहे, पण सिरियसली बघायला गेलं तर एवढं म्हणजे लाईटली घेण्यात काही पॉईंट नाही, हे सिरियसली घेतलं पाहिजे। असे जे कुठले मीम जर असतील खूप चुकीचे असतील तर ते फॉरवर्ड होऊ नये, त्याच्या बाबतीत इलेक्शन कमिशन असेल आणि पोलीस डिपार्टमेंट कन्सर्न ऑथॉरिटीज असतील त्यांनी याच्यावरती लक्ष ठेवावं की अशा गोष्टी व्हायरल होत नाही आहेत। आणि तसंच की बोलताना प्रत्येक नेत्याने जसं आपण म्हणतो की आपण बोलताना विचारपूर्वक बोलावं, तसं प्रत्येकाकडून ती आम्ही अपेक्षा ठेवतो। जसं की तू पहिल्यांदा मतदान करणार आहे, काय वाटतं येणाऱ्या सरकारकडनं आपल्याला काय अपेक्षा आहेत की सरकारने आपल्यासाठी किंवा युवकांसाठी असेल सर्वांसाठी काय अपेक्षित, काय केलं पाहिजे? सरकारने काही केलं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की ते काही करताना आपण काय करतोय असं पण आपण एका अँगलने बघितलं पाहिजे। म्हणजे आपण अपेक्षा ठेवतो, सगळे आपण जण अपेक्षा ठेवतो की सरकारने काहीतरी केलं पाहिजे, सरकारने आम्हाला नोकऱ्या दिल्या पाहिजेत। सोबत आपल्याला हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे की नोकऱ्या ठीक आहेत, पोस्टिंग येईल, आपण सगळेजण कॉम्पीट करू, पण ते कुठेतरी येतं की आपल्या स्वतःमध्ये सुद्धा ते कॅलिबर असलं पाहिजे। आपल्याकडे तसे नवीन स्किल्स आपण डेव्हलप केले पाहिजेत। युवकांना मी असं म्हणेन की मी पण एक युवक आहे, मी स्वतःला सुद्धा हीच गोष्ट सांगतोय की तुला सरकारच्या भरोश्यावर राहायचं नाही आहे। ओके, तुम्ही स्वतः शिका, नवीन वेगवेगळ्या गोष्टी शिका, नवीन स्किल्स शिका आणि मगच तुम्ही म्हणू शकता की हां आता आपण विचार करू शकतो। पण या बाबतीत असं आहे की सरकारवरती पूर्ण अवलंबून नका राहू, ती सुद्धा शेवटी माणसं आहेत, आपल्याला स्वतःहून सुद्धा काहीतरी हे घ्यावं लागेल, नवीन लाईफ स्किल्स शिकावे लागतील येणाऱ्या काळात। मतदान तू पहिल्यांदा करतो, मात्र तुझ्या घरातल्यांनी ते आधी मतदान केलं असेल, त्यांच्याकडनं तुला काय असं माहिती वगैरे म्हणजे काही असं बोलणं बिलणं घरात जसं गॉसिप्स होते तशामध्ये तुला काय वाटतं राजकारण? होतात खूप चांगले गॉसिप्स होतात। ते फक्त असं असतं की प्रत्येक पिढीचे आपापले काही ना काहीतरी विचार असतात। मागच्या पिढीने काँग्रेसचा काळ बघितला, त्याच्यामुळे त्यांचे त्या स्टडीच्या अँगलने असतील। आता आमची पिढी पहिल्यांदा मोदी गव्हर्नमेंट 10 वर्ष कंटिन्युअसली सत्तेत आहे, तर आम्ही ते ॲनालाइज करून विचार आमचे असतील, ते विचार वेगवेगळे आहेत। फक्त एवढंच प्रत्येक पिढीने लक्षात ठेवायला हवं की आपल्या घरातले जे म्हणतायत ओके हरकत नाही, त्यांचे विचार ऐका, पण ते सगळंच खरं असेल आणि सगळंच खोटं असेल असं आपण म्हणू नाही शकत। ते सगळं ब्लॅक अँड व्हाईट असतं, त्याच्यामुळे स्वतः अभ्यास करा, स्वतः हे लक्षात घ्या की काय स्वतःला बरोबर वाटते ना अकॉर्डिंगली ॲक्ट करा, दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती नका जाऊ। मित्रा, तुला काय वाटतं? तू पण पहिल्यांदा मतदान करणार आहेस, कसं वाटतं पहिल्यांदा मतदान करताना, काय भावना वाटतं? खूपच आनंद होतोय कारण मी पहिल्यांदा मतदान करतोय, माझी 18 वर्ष पूर्ण झाली आणि मतदान करताना मी मतदार आहे असं मी हक्काने सांगेल आणि खूप आनंद होतोय। एक्सपेक्टेशन्स काय असतील आपल्या उमेदवारांकडनं? तू मतदान करताना एखाद्या उमेदवाराकडे काय बघून त्याला मतदान करा असं तुला वाटतं? जर एखादा उमेदवार अगोदरही निवडणुका लढलाय आणि अगोदरही तो निवडून आलाय आणि त्यांनी भूतकाळात कुठल्या गोष्टी केल्यात, प्रत्यक्षात जे आश्वासन त्यांनी दिलेत आणि ते प्रत्यक्षात त्यांनी केल्यात आणि त्याचा नागरिकांना उपयोग झालाय, जर त्यांनी असं केलं असेल तर त्या उमेदवाराला मी मत देईल, कारण त्याच्यावरती माझा विश्वास असेल की तो पुन्हा तेवढीच कामं करेल आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल। सध्या राजकारणाचे प्रचार हे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमावर पण दिसून येत आहेत। तू देखील सोशल मीडिया माध्यम वापरत असशील, मोबाईल यूज करत असशील, काय वाटतं एकंदरीत देशावर बघून अशा प्रकारचे प्रचार किंवा काही जे होतं त्याच्याबद्दल काय वाटतं?
उमेदवार राजकीय पक्ष एकमेकांवरती टीका करतात, वेगवेगळे मीम्स बनवतात, एडिट करून खूप काही गोष्टी करतात. मग ते राहुल गांधीवरती कोण काय बोलत असेल किंवा देवेंद्र फडणवीसवरती कोण किती बोलत असेल ते एडिट करून खूप अशा हास्यास्पद गोष्टी बनवतात. पण सोशल मीडियामध्ये खरं तर असं नसलं पाहिजे की एखाद्या पक्षाने दुसऱ्या पक्षाने वाईट केलेली कामच दाखवली पाहिजे. जर एखाद्या पक्षाने चांगली कामे केल्या तर ती पण दाखवली पाहिजेत, कारण त्यांनी चांगली कामं केल्यात आणि त्याचा नागरिकांना उपयोग झाले प्रत्यक्षात. असं कुठेच होत नाही की एखाद्या पक्षाने चांगलं काम केले आणि ते दुसरा पक्ष सोशल मीडियावरती दाखवतोय. असं कुठे पाहण्यात नाही आलं अजून. एखाद्या राजकीय पक्षाचं असेल किंवा एखाद्या उमेदवार चांगली कामं वगैरे कुठे तुला सोशल मीडियावर दिसताना वगैरे असं कुठे दिसली? स्वतःहून एखादा उमेदवार किंवा एखादा राजकीय पक्ष टाकेल स्वतःहून चांगलं काम केलेलं, पण दुसऱ्या पक्षाकडून ते असं अपेक्षित नाहीये. पण मी एक नाव देऊ शकतो, नितीन गडकरी सर. ते खरंच एक आयकन आहेत आपल्या देशाचे, कारण त्यांचं काम आपण सगळीजण बघतो, ते खूप खूप चांगलं काम करतात. ते जेवढे ते त्यांचं मंत्रालय जे काही काम करतं आहे ते आम्ही सगळीजण यूथ म्हणून बघतोय, आम्ही फॉलो करतोय. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून असा विश्वास वाटतो की हां, यांच्याकडे यांच्यासारखं जर प्रत्येकाने काम करायचं ठरवलं तर 2047 कशाला 2027 पण आपण विकसित भारत होऊ शकतो. म्हणजे कामाचं पण तेवढंच माध्यम सोशल मीडियावर दिसून येते जेवढं हे एकमेकांवरती टीका करत असतात. हां, असं नाही म्हणताय ना की प्रोपोर्शन सेम आहे, 50-50 आहे असं नाही म्हणणार मी. पण हां, ते प्रयत्न करतायत की ते जे चांगलं काम करतायत ते लोकांपर्यंत पोहोचवतील, आणि हाच या माध्यमाचा खरा उपयोग झाला पाहिजे, जो आता नाही होत आहे खऱ्या अर्थाने. पण तरी पण ठीक आहे, आपण बघायला हवं अशा गोष्टी. आपल्यासोबत अजून काही आहे पण त्यांच्याशी पण जाणून घेऊ. मित्रा, काय वाटतं, पहिल्यांदा मतदान करणार आहेस, कसं वाटतं? पहिल्यांदा मतदान करणारे ऑफकोर्स चांगलं वाटतंय. एक्साइटमेंट आहेच, प्रत्येकाला असते, का नाही असणार. कारण आपण काय बोलतो ते डेमोक्रेसी बोलतो आपण, तर ते आपण त्याचा अधिकार, संविधानाचा अधिकार अधिकार त्याच्यात आपण ऑफिशियली सहभागी होणार, मग त्याचा आनंद आहेच. जसा आपला अधिकार आहे मत करण्याचा, तसा एक उमेदवाराचा देखील अधिकार आहे ना आपल्याला पण आपली जे काही समस्या आहे त्याला जाणून घेण्याचा. तर त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? नक्कीच प्रत्येक उमेदवार जो उभा आहे तर त्यांनी सुद्धा आपली मतं किंवा आपला विकास कसा होईल याचा पण विचार केला पाहिजे. कारण असे बरेच घटना आहेत की ज्यांनी म्हणजे निवडणुका झाल्या, ते निवडून आले पण त्यांनी दिलेली आश्वासने अशी पूर्ण केली नाही आहेत. असे पण आहेत आणि असे पण बाकी काही लोक पण आहेत जे निवडून आलेत आणि त्यांनी आश्वासनं पण सुद्धा पूर्ण केली आहे स्वतःची. तर याप्रमाणेच आपण मतदान करायचं. सध्याचे उमेदवार असतील किंवा एक राजकीय नेते असतील, हे सर्व जास्ती आपल्याला डिजिटल माध्यम, सोशल मीडिया माध्यमावर जास्त आपल्याला दिसून येत आहेत. कामं वगैरे त्यांची काय दिसून येतात का? तुला काय वाटतं, सोशल मीडियावर ते सर्व योग्य की अयोग्य? त्यांची चांगली कामं दाखवली सोशल मीडियावर तर ऑफकोर्स ते योग्य आहे. पण एखाद्याबद्दल गैरसमज पसरवणे किंवा त्याच्याबद्दल खोटी अफवा पसरवणे हे नक्कीच अयोग्य असेल. कारण त्या स्पेसिफिक उमेदवाराची इमेज खराब होते किंवा त्याच्याबद्दल खोटी अफवा पसरवणं हे प्रत्येकाच्या नजरेत वाईटच असतं. सो ते नक्की अयोग्य. आणि योग्य अयोग्यावर एक मी आता ॲड ऑन करेन की खरं ॲक्च्युली योग्य अयोग्य काहीच नाही आहेत. जे आहे तसं आपण बघितलं पाहिजे. तुम्ही कॅम्पेन करा, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करा की बाबा हे असं ह्याचा हा मुद्दा आहे, मला बिलकुल पटत नाही बिकॉज हे असं कारण आहे. तुम्ही काहीतरी कशावरही टीका करत बसता की हा शब्द का नाही वापरला, हा शब्द का वापरला, म्हणजे हे खूप डेस्परेट पॉलिटिक्स वाटतं, म्हणजे मजा नाही त्यात काही. हे ट्रोलिंग करणं कुठेतरी युवा पिढीला असेल किंवा अनेक जे मतदार आहेत यांच्यावर कुठेतरी याचा इम्पॅक्ट पडतो असं वाटतं का आपल्याला? म्हणजे असं वाटतं ना, आता आपण सायबर बुलिंग म्हणतो ना, ह्याचा एक प्रकार वाटतो हा आता. म्हणजे तुम्हाला एक असं मत पटत नाही, ठीक आहे, नको पटू दे, तुम्ही कन्स्ट्रक्टिव्हली क्रिटिसाइज करा त्याला. ट्रोल करण्याचं असं आहे ना, मीम्स म्हणतायत, एंटरटेनमेंट होते, ठीक आहे, बट त्या व्यतिरिक्त तुम्ही असं कोणाचं टेंट करायला की स्मिअर करायचा प्रयत्न करू नका. जसं नरेटिव्ह जरा क्लीन ठेवा त्या बाबतीत. काय वाटतं आपल्याला, या उमेदवारांकडनं काय एक्सपेक्टेशन असलं पाहिजे किंवा युवा आता आपलं जनरेशन आहे त्या लोकांनी काय एक चांगलं कामं केली पाहिजे, त्यांच्या काय समस्या असतील त्यांच्याकडे त्यांनी कशा प्रकारे बघितलं? आता सध्या देशाला खूप फायदा होतो फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत. आणि आता थोड्या पार्टीज म्हणतात की आम्ही I2U2 लीव्ह करणार, कॉड लीव्ह करणार, त्यांचे मॅनिफेस्टोज म्हणतात. सो मग ते आता काय तुमचं नरेटिव्हच नाही आहे, तुम्हाला नीट समजत नाही आहे राजकारण, असं मग वाटायला लागतं ते. सो तुम्ही जरा नीट बघा गोष्टी. आणि थोड्या पार्टीज असं पोर्ट्रे करतात जसं की देश संपतोय, थोड्या पोर्ट्रे करतात की नाही देश एकदम वेगळ्या हाईटला चालला आहे. सो तुम्ही असं देशाला टेंट किंवा असं ते करायचा प्रयत्न करू नका. पार्ट्याच बनतील, तुटतील, बट देश आणि आपलं राज्य राहिलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे सगळ्यात, असं मला वाटतं.
मी म्हणेन लोकांना की तुम्ही कोण काय म्हणतं, कोणाला वोट करा हे बघू नका. स्वतः वाचा, स्वतः रिसर्च करा, स्वतः समजा की हा माणूस किती खरा, याची नियत कशी आहे, आणि मग त्यानुसार वोट करा. तुम्ही जर स्वतः बनलात, बिकॉज आपल्याकडे 40% लोक वोट करत नाहीत. 40% जर वोट केलं तर इलेक्शन किती स्विंग होऊ शकतं आपल्याला माहिती आहे ते. सो सगळ्यांनी वोट करा, समजा, आणि असं करू नका की आता मी वोट करणार नाही आणि नंतर काहीतरी क्रायसिस झाली आमच्या फॅमिलीवर की आम्ही आक्रोश करणार आणि चहा पीत पीत बडबड करणार. तसं नको. जरा नीट समजा, वाचा आणि वोट करा. सध्याचे राजकारण हे काहीतरी वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठल्याही पक्षाचा उमेदवार कुठल्याही पक्षात अचानक जातो येतोय. आता ह्याच्यावर आपण कसा विश्वास ठेवायचा की आपण ज्याला मत देणार तोच समजा आपल्या पक्षात नसेल तर पुढे जाऊन आपल्याला कामं कशी करून. आता पार्टीवाले जे आहेत राजनेते, त्यांना पण माहिती आहे की लोक कसं बघतायत. ते पण काही मूर्ख नाही आहेत, लोक पण मूर्ख नाही आहेत. म्हणून त्यांना माहिती आहे आता त्यांनी काय केलं, आणि माझी तरी अपेक्षा आहे की ती लोक परत चुका करणार नाही. बिकॉज एका पॉईंटने तुम्ही चुका केल्यात ना की मग लोकच तुमच्याविरुद्ध आक्रोश करायला उठू शकतात, काय माहिती नाही.